नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वाती आर किचनमध्ये। तर आज मी बनवणार आहे तिखट मिठाच्या पुऱ्या। तर चला आपण साहित्य बघूया काय काय घ्यायचं आहे। तर इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ मी मोठी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। 3 वाट्या गव्हाचं पीठ आहे आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे। त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे चण्याचं पीठ अर्धी वाटी आणि मोहन कडकडीत तेलाचा मोहन लागणार आहे आपल्याला, गरम तेलाचं। तर अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि वाटण बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, इथे घेतलेला आहे ओवा, अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि 1 चमचा जिरं आणि तीळ। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघितलं, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला इथे वाटण बनवायचं आहे। त्यासाठी मी घेतलेली आहे हिरवी मिरची, लसूण घ्यायचा आहे आणि आपलं जिरं आणि ओवा ते देखील आपल्याला टाकायचं आहे। आता याचं मी वाटण बनवून घेते। परात घेतली, आता पीठ भिजवायला घेऊया। तर सगळ्यात आधी मी घेतलंय गव्हाचं पीठ, त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे ज्वारीचं पीठ आणि चण्याचं पीठ, बेसन पीठ। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेलाचं मोहन, अगदी कडकडीत करायचं आहे तेल। आधी हे पीठ आपण सगळं मिक्स करून घेऊया। हे बघा, इथे तेलही आपलं छान गरम झालेलं आहे। आता हे गरम आहे, त्यामुळे आता आपल्याला आधी चमच्याने सगळं मिक्स करायचं आहे आणि हे मोहन छान सगळं पिठाला चोळून घ्यायचं आहे। थोडं थंड झालं की मग आपण हाताने मिक्स करूया। आता थंड झालंय, आपण हे छान हाताने मिक्स करून घेऊया। मोहन छान आपल्या सगळ्या तेलाला छान मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या पिठाला आपल्याला मोहन छान लावून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होईल, आपल्या पुऱ्या छान एकसारख्या फुगतील। पीठ छान मिक्स झालेलं आहे आपलं। आता आपल्याला इथे घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर घालायचे आहे तीळ आणि हिरव्या मिरचीचं वाटण, कोथिंबीर आणि इथे साहित्यामध्ये कसुरी मेथी दाखवायची राहिली होती, तर ती देखील आपण इथे घालणार आहोत। तर आता आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मी इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे। खूप जास्त आपल्याला घट्ट पण नाही भिजवायचं आहे आणि पातळ पण नाही। हे बघा, अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे। आणि इथे मी तुम्हाला साहित्य दाखवलं, त्यामध्ये हळद राहिली होती दाखवायची, तर तुम्ही पीठ भिजवताना हळद देखील तुम्हाला इथे घालायची आहे। तर आता आपल्याला हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आपण पुऱ्या करायला घेऊया। जर तुम्ही जास्त वेळ पीठ असंच ठेवलं तर त्याला पाणी सुटेल आणि पुऱ्या आपल्या होणार नाही व्यवस्थित, कारण आपण त्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे, त्यामुळे पिठाला पाणी सुटू शकतं। त्यामुळे जास्त वेळ आपल्याला पीठ ठेवायचं नाहीये, 10 मिनिटं ठेवायचं आणि मग पुऱ्या करायच्या आहे। तर इथे आपले 10 मिनिटं झालेले आहे। आता आपण पुऱ्या करायला घेऊया।
एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे तुम्ही छोटे छोटे गोळे करून देखील पुऱ्या बनवू शकता किंवा एकच मोठी चपाती बनवायची आणि एखाद्या वाटीने तुम्ही याच्या एकसारख्या पुऱ्या बनवून ठेवू शकता आणि मग तळायच्या आहे. तर आता मी इथे मोठी चपाती लाटून घेते आणि मग अशा या झाकणाने आपण पुऱ्या कापून घेणार आहोत. आता मी इथे मोठी चपाती करून घेते. इथे तुम्हाला पुऱ्या जर कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही अगदी बारीक चपाती लाटा, त्यामुळे पुऱ्या तुमच्या कुरकुरीत होतील. आणि पुऱ्या तुम्हाला इथे एकदम अशा मऊसूद हव्या असतील तर मीडियम साईजमध्ये मीडियम चपाती लाटा, म्हणजे तुमच्या पुऱ्या देखील मऊसूद होतील. तर हे बघा, अशा पद्धतीने मी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे. तर आता इथे मी चपाती पुरी बनवून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या. तर मी इथे एक 10 ते 12 पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला तळायला घ्यायच्या आहे. तर चला आपण आता पुऱ्या तळून घेऊया. तर हे बघा, आपलं तेल पण तापलेलं आहे छान. तर आपण आता पुऱ्या सोडूया तेलामध्ये. हे बघा, इथे आपल्या छान अशा खमंग अशा पुऱ्या तळून झालेल्या आहे. आता मी ह्या काढून घेते. अशाच करून मी आता ह्या सगळ्या चपात्या मी आधी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथे तयार झालेल्या आहे आपल्या पुऱ्या. खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा छान खमंग पुऱ्या आपल्या बनवून रेडी आहे. बघा, तुम्ही पण नक्की करून बघा. अगदी महिनाभर टिकतील अशा आहे या पुऱ्या. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.